मोदी सरकार होश में आओ। महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो। हे खोके सरकार फक्त महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चाललेले तरी यांचं काहीच लक्ष नाही। महाराष्ट्राला चांगला सुशिक्षित बेरोजगार होत चाललेला आहे आणि ह्या खोके सरकारला फक्त यांचं स्वतःचं घर भरण्यात आणि राज्य सरकार चालवण्यात हे मस्त आहे। मागणी एवढंच आहे की महाराष्ट्रातले जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना रोजगार भेटला पाहिजे। आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या कंपन्या किंवा आपलं क्षेत्र असेल, आपलं कर्म जे औद्योगिक व्यवहार जे वसाहत आहे तिथे आपल्या कंपन्या आल्या पाहिजे। इथंच नाही सर्व महाराष्ट्रात आपल्या कंपन्या गुजरातला न जाऊ देता त्यांनी इथंच ठेवलं पाहिजे। आपल्या महाराष्ट्रातल्या युवकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे। मी प्रशांत जगताप, राष्ट्रीय युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष। ज्यावेळेस आपण बघतो की जे लोकांनी निवडून दिलेलं सरकार असतं ते पाडल्यानंतर काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज सद्यस्थितीत असलेलं सरकार जे फक्त पैशाचा व्यवहार करून सत्तेत आलेले आहे। यांना लोकांच्या प्रश्नाशी देणं घेणे, युवकांशी देणं घेणे, महाराष्ट्रातला कोणताही घटक असला त्याच्याशी काही देणं घेणे। आपण बघितलंच असेल, वेदांत फॉक्सकॉन असेल, टाटा एअरबस असेल, सेमीकंडक्टरचा मोठा उद्योग असेल, हे सगळे उद्योग गुजरातला जात असताना हे तिन्ही जे फक्त पैशाचा व्यवहार करून सत्तेत बसलेले, आमचा असा सरळ आरोप आहे। यांना लोकांशी काही देणं घेणं नसलेलं सरकार हे आहे। हे फक्त काय करतंय, स्वतःची चमडी वाचवण्याचा प्रयत्न करते, युवकांचे रोजगार चाललेले असताना देखील, आणि फक्त मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या। आता काल परवाच आपण पेपरात बातमी वाचली की ज्यावेळेस हे बाहेर देशात गेले होते तिथले यांचे म्हणजे केटरिंगचे सुद्धा बिल अजून बाकी आहेत। जे फक्त मौज मजा करायला जातात, लोकांना फसवण्याचा कार्यक्रम करताय, सांगताय की तुमच्यासाठी रोजगार आणायला गेलो, पण तसं काहीच नाही आहे। त्यामुळे आज आम्ही जे आंदोलन केलेलं आहे आमचा एकच इथं मोठं आहे की महाराष्ट्रातले उद्योग महाराष्ट्रातच राहू द्या, एक काम करा तुम्ही सगळं गुजरातला चालले जा। त्यासाठी हे प्रामुख्याने आंदोलन होतं आणि येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये हा युवक असेल, शेतकरी असेल, महाराष्ट्रातले सर्व घटक असतील यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। मी अतुल रमेशराव गावंडे, जिल्हा युवक अध्यक्ष संभाजीनगर।